देवाचा पूजला रखमाई उभी भती राम राम बाई काय सांगू बाई माझ्या देवाच्या मायला जीव वळून टाकावा विठ्ठलाच्या पायाला राम राम बाई काय सांगू बाई माझ्या आईचं गुण लागून नाही दिलं तान भूकवून राम राम. असं का बघतो आहेस? आय मला बाहेर जाऊ दे की. झालं का तुझं सुरू? घरात काही कर्म ना का तुला? नाही कर्म. ये इकडं. भाकर बी खाल्ली नाहीस तू. नाही मला भूक नाही लागली. बाळू अरे असा अन्नावर राग नाही काढू. माझ्यावर रागावलास का? नाही तर आय तू बासारखी वागती आहेस. होय का? आणि तू कसं वागतोस ते दिसत नाही का तुला? तर आय घराच्या बाहेर जायचा काय संबंध आहे? बाहेर गेला की तू गप बसत नाहीस. म्या तुला किती वेळा सांगितलं, बाण तुला किती वेळा सांगितलं, पण तू का ऐकत नाहीस? मग तुम्हाला घरातच बांधून ठेवणार? हा अरे अजून तरी बांधून ठेवलं नाही तुला, पण येळ पडली तर ते बी करेल म्या बाळू. काय मला बांधून ठेवणार? गावात काय चाललं आहे? आणि तूच सांगितलंस नव या समद्यामध्ये कोणाचा तरी जीव जायचा, मग कशा पायी पडायचं या भानगडीत बाळू? तर मी बाहेर गेलो तर काहीतरी करल. तेच तर नग आहे मला. आणि तुला हे समज कसं समजतं र? कोण शिकवतं तुला? कोण हाय शिकवाय? मग घरातच बस आणि बाहेर गेलास तर माझ्याशी गाठ आहे बाळू. ए तात्या, अरे मला गावात आहे की नाही म्हणतो मी. मान मान मिळवावा लागतो पंच. काय म्हटलंस? आणि तुम्ही तो मान मिळवला आहे असं म्हणायचं आहे मला. अय्य अय्य आपण त्या मंगळूला पकडून आणायचे, अय्यो बांधून ठेवायचे आणि बाळून यायचे आणि सोडून न्यायचे. अय्य अहो तुम्ही त्या बाळूला सोडाय नका होतं पण. अय्यो हे तात्या, मी घाबरतो रे बाबा त्या बाळूला. अरे त्या चंदूलाल शेठजी सारख्या माणसाचं काय झालं? अय्यो बघितलंस की रे स्वतःच्या डोळ्यांनी. अय्यो नाही पण चंदूलाल शेठचं बरं चाललंय आता. अय्य त्याच्यासारखी परिस्थिती माझी व्हायला नको म्हणून घाबरतो. हे त्या बाळूला जाऊन सांगतो मी. काय म्हटलास? काय नाही. अय्यो तात्या, त्या धनाचं काम आपणच करायला पाहिजे होतं रे. बघ बाबा नग अहो मला भ्या वाटतं पंच. मला काय झालं तर? अय्यो काही होत नाही रे तात्या, काही होत नाही. मग आता तिथे जाऊन परत खोदायचं का? अय्यो खोदायचं, पण त्याआधी देवप्पाने तिथे जाऊन काय केले ते बघून यायला पाहिजे. बघ. हा पंच वाचवा, पंच वाचवा. अय्यो अय्यो काय झाले रे तुला बोंबलायला? अय्यो वाड्यात येताना कोणी सरळ येतच नाही. अय्यो जो येतो तो बोंबलतच येतो. अय्यो अहो त्या जागेतून पुण्यांदा आवाज यायला लागला आहे. अय्यो काय बोलतोस काय? होय झालं म्हणजे त्या देवप्पानं तिथं जाऊन पूजा केली आणि त्यानं आपलं काम दावायला सुरुवात केली म्हणायची. यो इंद्री, आपण यात लक्ष घालायचे नाही असे सांगितले आहे तुम्हाला मी. अय्यो अय्यो बरोबर आहे, बरोबर आहे. आपण कशाला लक्ष घालायचे? अय्यो अय्यो ए जा तू बाहेर भेट मला. मी सांगतो तुला काय करायचं. अय्यो ज्याला जे करायचे त्याने ते करावे.
पण पंच यात लक्ष घालणार नाही. काय जी जातो म्या. इंद्री आले ना तुमच्या ध्यानात? अय्यो लक्षात आहे, माझ्या लक्षात आहे. पण तुम्ही जर यात लुडबुड केली तर जीव देईन मी माझा. अय्यो अय्यंता काय बोलतेस, नको नको. पण बाळूनी तर आधीच सांगितलं आहे की ते खूप भयंकर आहे म्हणून. अय्यो गुंडू, तू काळजी करायची नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. अय्यो इकडे ये. काय आहे? अय्यो गुंडू, मी घरात नसताना तुझी अव्वा काय विचार करते ते मला सांगायचं गुपचूप. मला तर भीती वाटते त्या सगळ्याची. पण तुम्ही मला काय देणार? लाडू. अय्यो लाडू देणार तुला. आणि काळजी करायची नाही गुंडू, मी असताना मी तुला काही होऊ देणार नाही. अय्यो मग ठीक आहे अप्पा. अय्यो माझा गुंड. बाळू थांब. तुम्ही शेतात गेला होता ना वा, मग माघारी परत कशा पाय आला? दंटा झाला वाटत त्या मंगळूशी. समध्या गावाने त्याला भाकरी दिली नाही आणि तुम्ही दिली त्याचा असं पांग फेडतोय का त्यो? त्या जागेच्या जवळ कुणी बी जायचं नाही असं म्हणला आणि वाद बी झाला. काठी होती ना वा तुमच्या हातात? बाण मारला की त्याला. बरं केलं, चांगलं नाही म्हणा. त्या जागेजवळ कोणी बी जायचं नाही. त्याला काहीतरी पाहिजे हाय तिथलं. त्याला धन पाहिजे हाय. गरज आहे. अवं तुम्ही त्याच्यावर कशा पे रागवताय? खरंच धन असल म्हणून तर पण संध्यापा तिथं कडमडतोय ना व. शेतात जायचं होतं पण पार हिरमोड झाला बघ. आपण आपलं काम कशा पायी थांबवायचं? अरे तो देवप्पा शेतात आला असता डोचका खायला. घाम गाळून 2 घास खायचं ते बी खाऊ देई नाहीत. मी तिथं असतो तर त्या मंगळूकडे बघितलं असतं. न ग, तू हिथच थांब. झालं तेवढं पुरं आहे. आता काय काय घरात बसून करायचं आहे? मी बी तेच म्हणतोय. हे काम करा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी वाढाय घेते. जाऊ द्या, पांडुरंगाची वेच्छा. पांडुरंगा हर्षित आता. आता मी तरी काय करू? जीव द्यायचा आणि घ्यायचाच ठरवलाय माणसाने.
अरे आता इथे बसून काय उपयोग नाही. अरे थांब वाईस, काय होतंय बघू तरी ते. अरे तिथून आवाज येतोय असं म्हणते. वय 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 येतोय पण अजून तरी आला नाही. कधी येतो कधी नाही. मी आता ऐकलं हाय का आतल्या आवाजाला बाहेर यायचं हाय जमिनीच्या. आपण काहीतरी खाना दिल्या पाहिजे. वय 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 एक काम करू, तू जा तिथं, आम्ही थांबतो इथंच. अरे मारतो का काय? यो राम 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 राम. अजून बाहेरच वय बघतोय आवाज कधी येतोय आणि कोणता येतोय ते. आता यायला कोण आलं? थांब, मी बघतो. अहो विचार तरी कोण आहे? आय गोदामावशी असेल. म्हणलं तुझ्याकडे एकंड असेल तर देशील का? तेवढंच उगाळून कपाळाला लावलं असतं. वय वय आणते. आय थांब. आपल्याकडे हलसिद्धनाथ आप्पांचा भंडार आहे ना हो, तो दे लावायला. चालेल का गोदे? काय बी चालल, बघच त्यासनी बरं वाटाय पाहिजे बघ. आणते. अयो तो देवप्पा येऊन गेला का म्हणतो मी. नाही पंच, अजून तरी नाही, पण रातच्या 12 नंतर येईल असं वाटतंय. मला तर वाटतं तिथे त्याने ज्या काही वस्तू ठेवल्या आहेत त्या आपण बाहेर काढल्या पाहिजे बघा. पंच ह्यो जाईल. याला असं वाटतं हाय का तिथं जाऊन काहीतरी खाना ठेवला पाहिजे. अयो, असं जा मग. नाही नाही मी नाही, जीव जायचा माझा. अयो अयो, आपल्या एक गोष्ट लक्षात आली नाही. अयो देवप्पाने जी काही पूजा केली आहे ती आपण उचलून फेकून दिली पाहिजे बघा. हा बरोबर आहे. अयो हे काम कोणीतरी करायला पाहिजे. हा. अयो हे काम जो कोणी करेल आणि तिथे काम केल्यानंतर एक खुंटी ठोकून येईल त्याला देईल की हो मी सोन्याची अंगठी माझ्या हातात आली. अय्य म्या नाही जायचो बा. तात्या जाईल की. ए माधू मारतो का काय? अय्यो येत त्या घाबरतोस का म्हणतो मी. हाव पण तसं नाही, पण नाथा भाऊ तिथं नुसतं जाऊन आलं तर तापाने फणफणलं. येत त्या अरे सोन्याची अंगठी विचार कर. हे बघ काढून ठेवले. अरे लगीन व्हायचं तर उपयोगी येईल. य
द्या खुंटी, येतो ठोकून. ये, ये. ते काय तिथं पडले लाकूड? दे रे तात्याला. जा तात्या, काम करूनच ये. काही बरं वाईट झालं तर नंतर समजा व्यवस्थित होऊन द्या. वय वय. अयो गेला एकदाचा. पंच पर काय बी म्हणा, तात्याने धाडस केलं बघा. अय्यो धाडस. अयो तुम्ही सगळ्यांनी शेपूट घातली म्हटल्यावर त्याला धाडस करावंच लागणार की रे भादू. पंच त्याचा जीव बिव गेला तर गावात भूत होऊन फिरेल तो. अय्यो अय्यो पण कोणाला त्रास देणार नाही रे, कोणाला त्रास देणार नाही बघा. तसा गुणी बाळा आहे तो. ते दूर फेकून द्यायचं. देवा पा मला माफ करा, लागल्यास तुमच्या पाया पडतो तुम्ही भेटल्यावर. हा? राम 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 राम. राम 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 राम. अयो हा कसला आवाज.